पहिल्यांदा हे कळायला पाहिजे की चालू कीर्तनातलं उठून जाऊ नये. विठ्ठल विठ्ठल हे कळलं पाहिजे ना. कारण देवाने यमाला सांगितलं, यमा ऐक, जी लोक माझ्या कथेला येतात, जी लोक माझ्या कीर्तनाला येतात, त्यांना अजिबात धक्का लावायचा नाही. यम म्हणला नाही लावणार. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेव, जी लोक चालू कथेतून उठून जातात आणि चालू कीर्तनातून उठून जातात त्यांना अजिबात सोडायचं नाही. नावडेजा कथा उठून या जाती, 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 ते यमा भावती बरे बरे ओजा, कथा उठून या जाती. पुढचं आहे का, ते यमा फावती बरे ओझा. ते यमाचेच गिराईक होतात. आलेल्या लोकांनाही कळलं पाहिजे की चालू कीर्तनात उठून जायचं नाही आणि बसून झोपायचं नाही, हेही कळलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल बसून झोपायचं नाही, बसून काय करायचं, सुपारी खायची, तंबाखू खायची, हेही करायचं नाही. 2 तास कसलंच व्यसन करायचं नाही, नाहीतर गोहत्येचं पाप लागतं, हेही कळलं पाहिजे. पाने जो खाईल बैसुनी कथेसी, घडेल तयासी गोहत्या. बिड्या जो ओढील बैसुनी कथेसी, सुपारी जो खाईल बैसुनी कथेसी, सिगारेट जो ओढील बैसुनी कथेसी. ते नाकात काय घालतात तुमच्याकडं महिला मंडळ, काय म्हणतात त्याला, नस. नसजी वडील बैसुनी कथेसी, घडेल तयासी गोहत्या. तुम्ही कसलेही व्यसन करा, कुठलेही व्यसन करा, कीर्तनात बसून जर आपण व्यसन केलं, कथेत बसून जर व्यसन केलं तर गोहत्येचं पाप डोक्यावर बसतं, हेही कळलं पाहिजे. कीर्तनाला आलं पाहिजे हे कळलं पाहिजे, आल्यावर काय केलं नाही पाहिजे हेही कळलं पाहिजे, आणि काय केलं पाहिजे हेही कळलं पाहिजे. करटाळी बोला मुखी नाम, नाम करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम. लागण्या पाया विनवी कुटुंबाला, लागण्या पाया विनवी कुटुंबाला, लागण्या पाया विनवी कुटुंबाला, लागण्या पाया विनवी कुटुंबाला. करटाळी बोला मुखी नाम, मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, मुखी नाम. काय नाही केलं पाहिजे, उठून नाही केलं पाहिजे, बडबड नाही केली पाहिजे, व्यसन नाही केलं पाहिजे, हे नाही केलं पाहिजे. आणि काय केलं पाहिजे, करटाळी बोला मुखी नाम. कीर्तनात बसल्यावर फक्त भजनाला तोंड उघडायचं आणि भजन सुरू झालं की टाळी वाजवायची. विठ्ठल विठ्ठल एवढं
सांगितल्यावर सुद्धा ज्याने टाळी वाजविली नसल आणि विठ्ठल विठ्ठल भजन केलं नसेल त्याने उद्या पहिल्या पंक्तीला बसा. का? बाकीचे मग त्याच कामाचे आहेत. कर टाळी बोला मुखी नाम. काही गोष्टी कळल्या पाहिजेत, व्यवहारही कळला पाहिजे, परमार्थही कळला पाहिजे. कळण्यासाठी तर हा जन्म आहे. सगळं जर सांगत बसलो, बारीक सारीक जर सांगत बसलो तर अख्ख्या सप्ताहात हेच कीर्तन होऊन जाईल याच मुद्द्यावर. मग बाकीचं बोलायचं नाही आपल्याला. आपल्याला फक्त महत्वाचे 1-2-3 मुद्दे तुमच्यासमोर मांडतो. सगळ्यात पहिला मुद्दा, या मानवी देहाला आल्यावर काय कळलं पाहिजे. पहिली गोष्ट, या मानवी देहाला आल्यावर सगळ्यात पहिल्यांदा मानवी देहाची दुर्लभता कळली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, हे कळलं पाहिजे. तुमची इच्छा झाली लगेच हा देह मिळाला असं कधी होत नाही हो. असं कधी होत नाही. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा नरदेहाचा. 84 लाख योनी आहेत ऐका. 84 लाख योनी आहेत. त्यातली मनुष्य योनी बाहेर काढा, किती शिल्लक राहतात. 84 लाखातली एक योनी बाहेर काढली, 83,99,999 योने शिल्लक राहतात. आता एक गणित करा. 83,99,999 गुणिले 1 कोटी, किती उत्तर येतं. वावभर. ते काय कॅल्क्युलेटरमध्ये बसणार नाही, असं लांबलचक उत्तर येतं. आणि त्या उत्तरात जेवढी संख्या येईल ना, तेवढ्या जन्माच्या नंतर माणसाचा देह मिळतो. हा सहजासहजी मिळत नाही. नाथ महाराज एक प्रमाण घालतात. जर पुण्य जास्ती झालं तर स्वर्गातले देह, उत्तम देह मिळतात. जर पाप जास्ती झालं तर हलके कृमी कीटक, किड्या मुंग्याचे देह मिळतात. आणि जर पाप आणि पुण्य बरोबरच झालं तर माणसाचा देह मिळतो. आणि मला वाटतं हे सगळ्यात अवघड आहे. पाप जास्ती करता येईल, पुण्य जास्ती करता येईल, पण दोन्हीचा काटा बरोबर राखणं हे सगळ्यात अवघड आहे. आणि हे जेव्हा घडतं तेव्हाच माणसाचा देह मिळतो. विठ्ठल 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 हा देह मिळणं एवढं सोपं नाही, अतिशय दुर्लभ अशी गोष्ट आहे. इहलोकीचा हा देह देव इच्छित आतिप आहे. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. अरे देवादिकांना सुद्धा हा मिळत नाही, तो आपल्याला मिळालाय. ही याची दुर्लभता आहे. सगळ्यात पहिला मुद्दा, मानवी देह दुर्लभ आहे हे कळलं पाहिजे. याच्यानंतर हा जितका दुर्लभ आहे ऐका, हा जितका दुर्लभ आहे आणि तितकाच हा नाशिवंत सुद्धा आहे हेही कळलं पाहिजे. नाहीतरी मिळालाय म्हणजे काही 10-5 हजार वर्ष राहणारा नाही. मग किती दिवस राहील काही सांगता येत नाही. मी कीर्तन पूर्ण करेल की नाही याची गॅरंटी नाही. विठ्ठल विठ्ठल आधी माझं सांगतो म्हणजे बरं. मी कीर्तन पूर्ण करेल की नाही याची गॅरंटी नाही. तुम्ही पूर्ण कीर्तन ऐकाल की नाही याची गॅरंटी नाही. कबीरजी बोलतात, क्या जीवन की पकडी आस, हाथों में लिया नहीं तेरा घास. क्षणभंगुर हे जायन कळता, क्षणभंगुर हे जायन कळता, ग्रास गिळीसता नाही हाती, ग्रास गिळीसता नाही हाती. क्षणभंगुर हे जायन कळता, क्षणभंगुर हे जायन कळता, ग्रास गिळीसता हाती, ग्रास गिळीसता तुकोबराय बोलतात, क्षणभंगुर हे जाय न कळता. कधी जाईल काही सांगता येत नाही. ग्रास गिळी सत्य नाही हाती. लोक म्हणतात, महाराज अहो सकाळी बिडी ओढून माझ्याजवळ गेलो आणि तेव्हा घरी गेलं आणि मेलं. मी म्हणतो मरणाने त्याला बिडी ओढून घरी जाऊ तरी दिलं, पण काही केसेस तर अशा असतात बिडीचा धूर बाहेर सोडू देत नाही, तेवढ्यातच मरतं. मधला धूरच घेऊन तसंच बरं जातं. ते गेलं. वा वा, असं घडलंय बऱ्याच ठिकाणी. बिडी ओढतो, धूर सोडायचा अवकाश नाही, मध्येच धूर तो बुर्र निघून जातो लगेच. अरे इतकं हे क्षणभंगूर आहे. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया अशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा. हे आपलंच नाही बरं का, सगळ्यांचंच असं आहे, सगळ्यांचंच. साधू मर गए संत मर गए,
कबीरजी बोलतात, साधू मर गए संत मर गए कोटी कबीर, आए है सो जाएंगे राजा रंक फकीर. अरे राजा असेल, रंक असेल, कोणी असेल, एवढंच काय, देव सुद्धा इथं राहत नाही हो. देव सुद्धा. बोला. 9 भी मर गए 10 भी मर गए 17 28 9 भी मर गए 10 भी मर गए 17 28 33 कोटि देवता मर गए, बड़े काल के फांसी कबीरा, बड़े काल के फांसी 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 फांसी. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्त्र 33 कोटी देवता मर गए, बड़े काल की फांसी. ये रते पामर जीव कीनी, 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 सनाई मुरो आले अवतार, ये रते पामर जीव कीनी, ये रते पामर जीव कीनी, ये सनाई मुरो आले अवतार, ये रते पामर जीव कीनी, ये रते पामर जीव कीनी. अरे येत नाही उरवाले अवतार. देव सुद्धा इथं उरत नाही. देवाला सुद्धा इथं मरावं लागतं. देव सुद्धा इथं मरतो बरं का. कारण आपण ज्या गावात राहतो त्या गावाचं नाव नरसापूर नाहीये. नरसापूर एक छोटंसं ठिकाण आहे त्या गावातलं. ऐका, आपण ज्या गावात राहतो त्या गावाचं नावच मुळात मृत्यूलोक आहे. विठ्ठल विठ्ठल. आपण ज्या गावात राहतो त्या गावाचं नाव मृत्यूलोक आहे. आणि हे याचं नाव पडण्यामागे इतिहास असा आहे की इथं जन्माला आलेला देव सुद्धा मरतो, हा याचा इतिहास आहे. अरे प्रत्येक गावाच्या नावाच्या मागे इतिहास असतो. आपल्याला तो कदाचित माहिती नसतो, पण इतिहास असतो हे नक्की आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रात धाराशिव जिल्ह्यामध्ये लोहारा तालुक्यात गांजा वडगाव नावाचं एक गाव आहे. गांजा वडगाव. मी तारीख दरवर्षी तिथे कीर्तनाला जातो, पण पहिल्या वर्षी जेव्हा तारीख घेतली मी पुन्हा पुन्हा विचारलं काय गावाचं नाव. त्याने पुन्हा पुन्हा तेच सांगितलं, अहो गांजा वडगाव महाराज, गांजा वडगाव, गांजा वडगाव. मी लिहून घेतलं ते गांजा वडगाव आणि फोन ठेवल्यावर मी गुगल मॅपला सर्च केलं, गांजा वडगाव खरंच देतं का, तर ते खरंच नाव दिलं होतं त्या गावाचं, गांजा वडगाव. तुम्ही सुद्धा सर्च करू शकता, आता नाही कीर्तन झाल्यावर करा. ते त्याचं अधिकृत नाव आहे, त्याचं काही सांगी वांगी नाही, अधिकृत नाव आहे गांजा वडगाव. मी पहिल्या वर्षी कीर्तन केल्यानंतर एका म्हाताऱ्या माणसाला एकट्यालाच थोडंसं बाजूला घेऊन विचारलं, बाबा लोक असं तोंडानं गांजा सुद्धा म्हणत नाही तो. तर सकाळी सकाळी वडून आलास का काय एवढंच म्हणतात, पण गांजा वडून आलास का असं सुद्धा म्हणत नाहीत. नुसतं वडून आलास का म्हणतात. पण तुमच्या गावाचं नाव तर असं टायटल गांजा वडगाव आहे. हे गांजा वडगाव काय भानगड आहे. त्या म्हाताऱ्या माणसानं सांगितलं, आम्ही लहानपणी असताना मी असं ऐकलंय, म्हणजे आम्ही नाही, ते म्हातारं म्हणलं, आम्ही लहानपणी असताना म्हातारी माणसं अशी म्हणायची, एक काळ असा होता म्हणा आमच्या गावात, आमच्या नाही, त्या गांजा वडगावच्या गावात एक काळ असा होता म्हणे, आमच्या गावातल्या बाया सुद्धा गांजा वडीत होत्या म्हणे, म्हणून आमच्या गावाचं नावच पडलं गांजा वडगाव. विठ्ठल विठ्ठल. आणि इतिहासच तसा आहे. आपण आळंदीवरून देहूला जाताना उजव्या हाताला, टाळगाव चिखली म्हणून गाव आहे. टाळगाव चिखली लागते बघा, मोठी कमान उजव्या हाताला. नुसती चिखली नाही, टाळगाव चिखली. का बरं त्या चिखलीचं टाळगाव चिखली असं नाव पडण्याचं कारण काय. तर ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला चालले होते, त्यावेळेला खाली भाविकांनी तुकोबाराने विनंती केली, महाराज अहो तुमची काहीतरी आठवण आम्हाला देऊन जा, तुमची काहीतरी खूण आम्हाला देऊन जा.
असं म्हणल्यानंतर तुकोबारायाने जन्मभर ज्या टाळावर भजन केलं, दगडांच्या टाळामधूनही गायिले अभंग, असं भावगीत आहे ना, भक्तिगीत आहे. तुकोबारायाने ज्या दगडांच्या टाळाद्वारे भजन केलेलं, ते टाळ वाजवलेले, ते टाळ तुकोबारायाने जाता जाता विमानातून ते खाली टाकले आणि ते जिथं पडले ते गाव म्हणजे टाळगाव चिखली. आणि आजही तुम्ही आवर्जून जा, आजही त्या चिखलीमध्ये तुकोबारायांच्या टाळांचं मंदिर आहे, भव्य असं मोठं मंदिर आहे. आणि त्या मंदिरात तुकोबारायांच्या हातचे अजूनही टाळ आहेत आणि त्या टाळांचे फोटो मी माझ्या हाताने माझ्या मोबाईलमध्ये काढलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल ही सांगी वांगी नाही, ही वस्तुस्थिती आहे. नुसती चिखली नाही, टाळगाव चिखली का, इतिहास तसा आहे. तसं आपण ज्या गावात राहतो त्या गावाचं नावच मृत्यूलोक आहे. का पडलं याचं नाव असं, याचा इतिहासच तसा आहे. काय याचा इतिहास आहे, हे थोरवाले नाही अवतार, येरते पामर जीव किती, हा याचा इतिहास आहे. मग विचार करा, जिथं देवाला मारावं लागतं तिथं आपल्या वाढदिवसांचा काय उपयोग होईल. विठ्ठल विठ्ठल हे लक्षात आलं पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट, मानवी देहाची दुर्लभता कळली पाहिजे. याच्यानंतर मानवी देहाची नश्वरता कळली पाहिजे आणि याच्यानंतर मानवी देहाची इति कर्तव्यता कळाली पाहिजे. मोठ्या सायासाने मिळालाय, चांगली गोष्ट आहे. कधीही मरू शकतो हेही कळलं पाहिजे, ठीक आहे. पण या दोन्हीच्या मध्ये काय केलं पाहिजे हेही कळलं पाहिजे ना. नाहीतर लोकांना हेच कळत नाही. तुकोबाराय ज्याला हे कळालं त्याला भाग्यवान म्हणतात. भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरी राया. औट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना गवाया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना गवाया. भज मन नारायण रे भज मन नारायण रे भज मन नारायण रे भज मन नारायण. कबीर महाराज बोलतात, औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, काहे को दिया, राम भजन को दिया, कमल मुख हरि भजन को दिया, लेकिन तूने क्या किया, कुछ नहीं, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना गवाया. एक लक्षात घे, हे तन है कागज की पुड़िया हवा चले उड़ जाई, हे तन है जंगल की लकड़ी आग लगे जल जाई. ये शरीर भोजन है काल का, ये शरीर भोजन है काल का, खावत है दिन रात. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना गवाया. रे भज मन नारायण रे भज मन नारायण. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील हे कळलं पाहिजे. आणि जोपर्यंत हे कळत नाही तोपर्यंत समाधान नाही. मला सांगा, पैसा कमावणारे आज कमी आहेत का, किती आहेत? एक से बढ़कर एक आहेत. पण समाधानी किती आहेत हे सांगा. विठ्ठल विठ्ठल मी तुम्हाला दोन विरोधाभास सांगतो या जगातले. अति श्रीमंत आहेत, समाधानी नाहीत. खूप गरीब आहेत, खूप समाधानी आहेत. विठ्ठल विठ्ठल आपल्याच देशातला एक प्रसिद्ध उद्योगपती आहे अंबानी नावाचा. आपल्यापेक्षा लई पुढचा येतो, आपल्यापेक्षा लई श्रीमंत आहे. आपलं काहीच नाही त्याच्या पुढं. आपल्याकडे असून किती असेल असून एखाद 2 कोटीची प्रॉपर्टी असेल आपल्याकडे, लई झालं 1-2 कोटी रुपयाची. पण त्याचं मुंबईतलं अँटिलिया नावाचं जे घर आहे ना, ते नुसतं एक घर त्याचं 1300 कोटीचं आहे. एक घर नुसतं 1300 कोटीचं. आपल्याकडे अख्खी प्रॉपर्टी 1-2 कोटीची असेल. मला सांग मग आपल्या 1-2 कोटीची हलकी कुठं वाजवायची आपण. त्याचं एक घर नुसतं 1300 कोटीचं आहे आणि तो आशिया खंडात नंबर 1चा श्रीमंत आहे. आशिया खंडात. आपल्याला आपल्या गावाच्या बाहेरचं कोणी ओळखत नाही. तो आशिया खंडात नंबर 1चा श्रीमंत आहे. पण सांगू तुम्हाला, तोही समाधानी नाही. का समाधानी नाही? त्याला जगात नंबर 1चा श्रीमंत व्हायचंय. त्याला आहे तेवढं सुद्धा कमी वाटतंय. त्याला जगात नंबर 1चा श्रीमंत व्हायचंय. मग आता सध्या कोणीतरी जगात नंबर 1चा श्रीमंत असेलच ना. हो आहे ना. कोण आहे?
माहितीये का? सध्या जगातला नंबर 1चा श्रीमंत माणूस कोण आहे? बरोबर आहे, एलन मस्क. जगात नंबर 1चा श्रीमंत आहे तो एलन मस्क. जगात टॉप श्रीमंत आहे तो. पण तोही समाधानी नाही. तोही समाधानी नाही. का समाधानी नाही? त्याला सतत एका गोष्टीची काळजी असते, त्याला सतत एका गोष्टीची खंत असते, त्याला सतत एका गोष्टीचं दुःख असतं. माझ्या पुढे कोणी जाईल का? माझ्या पुढे कोणी जाईल का? मला कोणी ओव्हरटेक करील का? त्यालाही समाधान नाही. आज मी नंबर 1 श्रीमंत आहे, पण कदाचित उद्या दुसरा असू शकतो. मग मलाच नंबर 1 श्रीमंत जर राहायचं असेल तर काय केलं पाहिजे ही त्याची धडपड आहे. समाधान नाही त्याला. मग मला सांगा, आपला विचार कधी करायचा? आपण अतिश्रीमंत आहे जगात, अतिश्रीमंत, पण समाधानी नाहीत. का? जे कळलं पाहिजे ते अजून कळालं नाही. विठ्ठल विठ्ठल आणि याच्या उलट ज्या तुकोबारायांच्या घरावर नीट काय म्हणतात त्याला, कौलं नव्हती व्यवस्थित. संध्याकाळी झोपले तर चंद्राचं दर्शन घरातून व्हायचं. अशा तुकोबारायांची परिस्थिती असताना ते तुकोबाराय मात्र आनंदाने बेभान होऊन नाचतात. तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान. सदा नाम घोषण करू हरि कथा, सदा नाम घोषण करू हरि कथा, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता तुकोबारायांची अवस्था बघा. घर चंद्रमौळी आहे, आम्ही सदैव सोडके, जवळ येता चोर धाके, जाऊ पुढती भिके, कुत्री घर राखती. ही तुकोबारायांची परिस्थिती आहे. पण त्याच तुकोबारायांचा जर आनंद बघितला, सर्व सुखले आलो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो, हे त्यांचं समाधान आहे. कारण काय? सदा गोविंद गोविंद पिकाविला, गोविंदी गोविंद पिकाविला, गोविंद गोविंद पिकाविला, गोविंद गोविंद आनंदी आनंद, गोविंदी गोविंद पिकाविला, गोविंद गोविंद पिकाविला, झाला आनंद, गोविंद गोविंद पिकाविला, तुका म्हणे आता आनंदी आनंद, गोविंदी गोविंद पिकविला. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चरपडू, नका चरफडू घ्या रे तुम्ही. हे तुकोबारायांचं समाधान आहे. का? तुकोबारायांना कळलंय हे समाधान का आहे. जे कळायला पाहिजे होतं ते कळलंय म्हणून. सदा नाम घोष करू हरी कथा, तेणे सदा चित्ता समाधान. एक गरीब वारकरी होता. गरीब, अंगावर फाटके कपडे, फाटकी चप्पल, उग मोडक्या तोडक्या झोपडीमध्ये राहायचा, पण सतत असा आनंदी टवटवीत असायचा ना. कुणाकडे कुणी त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं तर त्याला प्रसन्न वाटायचं. अरे काय आनंद आहे, काय समाधान आहे या माणसाकडे. पण परिस्थिती अतिशय दरिद्री आहे. एकाने विचारलं त्याला, ऐका, एका माणसाने विचारलं, का हो महाराज, परिस्थिती एवढी गरीब आहे तुमची, राहायला नीट घर नाही, अंगावर व्यवस्थित कपडे नाहीत, पायात नीट चप्पल नाही, पण चेहऱ्यावर मात्र एवढं तेज आहे तुमच्या, एवढा आनंद आहे. अरे एखादा आत्महत्या करायला निघालेला माणूस जर तुमच्याकडे आला तर त्याला सुद्धा असं वाटेल की नाही गड्या, आपण चुकतोय, आपण जगलं पाहिजे, हे वाटेल त्याला. एवढा आनंद तुमच्याकडे याचं कारण काय सांगा. ऐका मंडळी, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, एवढं कारण त्यानं सांगितलं लक्षात ठेवा. तो वारकरी, तो गरीब वारकरी त्या माणसाला म्हणाला, ऐका, आमच्या समाधानाचं गुपित तुम्हाला सांगतो आणि तुम्ही नीट ऐका. तो वारकरी म्हणाला, गारुडी जगतो सापाच्या जीवावर. ऐका, गारुडी जगतो सापाच्या जीवावर, व्यापारी जगतो मापाच्या जीवावर.
गारुडी जगतो सापाच्या जीवावर, व्यापारी जगतो मापाच्या जीवावर, तीर्थ जगतात पापाच्या जीवावर, साधू जगतो तपाच्या जीवावर, अरे नेते जगतात थापाच्या जीवावर, आणि आम्ही वारकरी जगतो आमच्या पंढरपूरच्या बापाच्या जीवावर. म्हणून आम्ही समाधानी आहोत. आमच्या समाधानाची एकच गमक आहे, आम्ही फक्त देवाशी जोडलेले आहोत. म्हणून विठ्ठल विठ्ठल आपुला तो एक देव करुणी घ्यावा, येणे विना जीवा सुख नो हे, येणे विना जीवा सुख नो. देव करुणी खावा, येणे विना जीवा सुख नो हे, येणे विना जीवा सुख नो हे, सुख नो हे. अरे बाकी किती पैसा कमवा, पण देवाशी संबंध असला पाहिजे बरं का. देवाशी संबंध असला पाहिजे तर समाधान आहे, तर सुख आहे. आज जरी एलन मस्क आज जरी जगातला नंबर 1चा श्रीमंत असला, तर 2-3 वर्षापूर्वी त्याच्या अगोदर बिल गेट्स, बरोबर आहे ना, बिल गेट्स नावाची व्यक्ती नंबर 1ची श्रीमंत होती. पण आज बिल गेट्स आजही श्रीमंत नाही असं नाही, तो 4थ्या-5व्या स्थानावर असेल जगात, तो श्रीमंत नाही असं नाही, आजही तो श्रीमंत आहेच. पहिला जरी नसला तर कमीत कमी 4थ्या-5व्या क्रमांकाचा तो आजही श्रीमंत आहे. पण आता सध्या जर तुम्ही तो कुठं आहे जर चौकशी केली तर तो आता सध्या सहकुटुंब सहपरिवार आपल्या कुंभमेळ्यात आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला विठाला, हर हर विठाला 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 विठाला. जर वर्तमानपत्र वाचत असाल, बातम्या वाचत असाल तर हे तुम्हाला माहिती असेल, एवढा मोठा श्रीमंत माणूस पण आजही तो कुंभमेळ्यात आहे आणि सहकुटुंब सहपरिवार आहे. आपण गावातल्या कीर्तनाला येत नाही. विठ्ठल विठ्ठल अरे तो जगातला 4थ्या-5व्या क्रमांकाचा तरी श्रीमंत आहे जगातला. आपल्याकडे असून असून असलंच काय तरी गावातल्या कीर्तनाला यायची तयारी नाही आपली. हाय काय तुझ्याकडे असं काही नाही, काहीच नाही. मला त्याच्यावर जास्त बोलायचंही नाही, फक्त एवढं सांगायचं तुमच्याकडे काही असो अथवा नसो, तुमचा संबंध फक्त देवाशी जोडून ठेवा. तुमच्या एवढे आनंदी तुम्हीच आहेत. कारण जीवनामध्ये काही वेळा पर्याय चालतो तर काही वेळा चालत नाही, लक्षात घ्या. अरे आराध्यांच्या कार्यक्रमात ढोलकी फुटली तर हलकीवर भागतं, आराध्यांच्या कार्यक्रमात ढोलकी फुटली तर हलकीवर भागतं, पण कीर्तनाच्या कार्यक्रमात मृदंगाशिवाय पर्याय नाही. विठ्ठल विठ्ठल लावून मृदंग श्रुती टाळ घोष. आणि जर समजा मृदंग वाजवत वाजवत फुटला तर काय लावतात? आता मृदंग फुटल्यावर ढोलकी लावा, काय अडचण आहे? असं नाही का जमायचं? लावून ढोलकी पुढे बोल की, असं नाही जमायचं. लोक असं पायातलं पायतन काढून आणतील. कीर्तन आहे का तमाशा आहे? ढोलकी लावताय, बिना मृदंगाचं होईल पण दुसरं काही चालणार नाही. का? मृदंगाशिवाय पर्याय नाही. अरे भूक लागल्यावर भाकरी चालल, चपाती चालल, भात चालल, पोहे चालतील, अजून भरपूर काही चालल, फळं चालतील, कंदमुळं चालतील, पोहे चालतील, झाडाची पानं चालतील, भरपूर चालेल भूक लागल्यावर. पण तहान लागल्यावर पाण्याशिवाय पर्याय नाही. ऐका, कीर्तनात मृदंगाशिवाय पर्याय नाही.